नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर काय झालं, आपण ॲफिलिएट मार्केटिंगच्या लिंक म्हणजे मिशोच्या असतील किंवा फ्लिपकार्टच्या असतील त्या आपण शेअर करायला सुरुवात केली आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर त्या लिंकला रिप्लाय यायला लागले मला आणि विचारलं बाबा साड्या कशा तुम्ही हे करता, कुठून आणताय काय. तर मी फक्त लिंक शेअर करते आणि मला जर काही साड्या आवडल्या तर मी घेते. आमच्या नातेवाईकांना काही आवडल्या बाबा मला पाहिजेत तरी पण मी मागवते आणि त्यांना देते, असा विषय. तर बऱ्याच ताई आणि दादा पण विचारतात की आता हा व्हिडिओ फेसबुकला पण जातात आणि म्हणजे शॉर्ट आणि इन्स्टावर पण जातात, असं होतं. तर तिथून पण बऱ्याच लोकांचे विचारणं असते की तुम्ही साड्यांची किंमत वगैरे दाखवा. तर त्यासाठी मी काय करणार आहे, आजपासून साड्यांची किंमत पण दाखवायला सुरुवात करणार आहे, कारण जेणेकरून तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. आणि जर हवे असेल तर आता कुरिअर वगैरे करतात, कोणाचे ग्रुप असतात कुरिअर करायला. तर माझा काही तसा ग्रुप वगैरे नाही व्हॉट्सअपचा, पण करीन मी जर मला असं वाटलं की बाबा बरं आहे, म्हणजे चांगलं आहे, हे आपण व्यवस्थितपणे हँडल करू शकतो आहे. तर सुरुवातीला मी लिंकवरच जास्त भर दिला. तर कुरिअर करायचं झालं किंवा पाहिजे असेल तर तो पण मी भविष्यात तो विचार करणारच आहे. जास्त दिवस नाही, 1 महिन्याभरानंतरही मी तो ट्राय करणार आहे, जेणेकरून आता आमच्या इकडे कुरिअरचं ऑफिस पण झाले जवळ, म्हणजे फार लांब नाही, एक 2-3 मिनटं प्रवास केला की ते मिळून जाईल. तर त्याचा पण वापर करून मी त्या साड्या विक्री करण्याचा प्रयत्न करणार आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की किंमत काय महत्त्वाचं आहे. कुठलीही वस्तू आपण घेत असताना आपल्याला किंमत ही महत्त्वाची असतेच. तर आजपासून मी माझ्या ज्या साड्या मी तुम्हाला ह्याच्यावरती दाखवणार माझ्या व्हिडिओवरती, आत्ता पण मी व्हिडिओ केला की त्या लगेच त्याच्यावरती मी साड्यांची इमेज आणि किंमत आणि म्हणजे तुम्हाला कुठली आवडते कुठली परवडते त्याच्या माझ्या लिंकवर तुम्ही टॅप केले की तुम्हाला पण बघायला मिळेल. पण जवळपास जर कुणी असेल आणि त्यांना मला साडी पाहिजे म्हणून सांगितलं तर मी त्यांना साडी मागवू शकते, हा माझा सांगण्याचा उद्देश होता. आणि जर साड्या खरंच तुम्हाला आवडल्या असेल, तुम्ही लांबच्या आहात, तर नक्की माझ्या लिंकवरती तुम्ही त्या साड्या बघू शकता आणि मागवू पण शकता. जर लिंकच्या थ्रू तुम्ही मागवलं तर तुम्हाला म्हणजे बरं पडतं. कमिशन पण कमिशन म्हणजे काय मार्जिन असेल ते कंपनीचं थोडंफार लिंकच्या थ्रू गेल्यामुळं तुमचे काही पैसे वाचू शकतात, असं पण आहे. तर मला माझ्या एका मैत्रिणीनं सांगितलं की मला ही साडी पाहिजे. मी तिला सगळं डिटेल्स पाठवले तिच्याच व्हॉट्सअपवरून. तर मी एक 15 ते 3 आठवड्यात व्हॉट्सअपचा ग्रुप पण करणार, माझा खास बिझनेसचा एक वेगळा. माझ्याकडे सध्या ते पण म्हणजे कार्ड नाही, एकच नंबर आहे माझा त्यावरून. तर एकच नंबर तुम्ही बिझनेससाठी वापरू शकत नाही. आणि काही गोष्टी आपण शिकायला पाहिजेत अगोदर. सिक्युरिटी पण महत्त्वाची असते का, म्हणजे मग मला माहीत नव्हतं, मग माझ्या बाबतीत असं झालं असं. यासाठी मी जरा माझा प्रवास स्लो आहे, पण मी त्या गोष्टीवरती फोकस केलेला आहे. आणि जर माझ्या काही मैत्रिणी असतील, माझे काही नातेवाईक असतील, माझ्या काही ओळखीतले असतील, तर त्यांना साड्या पाहिजे असतील तर मी मागवू शकते. अदरवाईज तुम्ही माझ्या लिंकवरून मागवू शकता. आणि बरेच माझे सबस्क्रायबर बंधू आणि भगिनी मला सपोर्ट करत आहेत, माझे व्हिडिओ बघत आहेत, प्रश्न विचारत आहेत, कुठून मागवायचं असं पण कमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत. कसं काय नाही, सध्या मी मिशोचंच करते. त्याचं कारण असं आहे की मिशोचे प्रोडक्ट इथं सहज अवेलेबल होत आहेत. आणि जर काही म्हणजे आता फ्लिपकार्ट आहे किंवा मिंत्रा वगैरे, तर त्यांचा प्रॉडक्ट्स काही असे आहेत की आमच्या एरियात ते नॉन डिलिव्हरीलेबल आहेत, कारण ते अवेलेबल होत नाहीत. म्हणजे इथं डिलिव्हरी करण्यासाठी त्या मालाची, त्या साड्यांची जे काय असेल ते. सध्या मी साड्यांवरच फोकस केला आणि साड्या, ब्लाऊज आणि काही ड्रेस मटेरियल वगैरे असतील त्याच्यावरच ते तुम्हाला दाखवतेच. आणि माझ्या या प्रयत्नाला तुम्ही बळ द्याल अशी पण अपेक्षा करते. तर चला, आता मी जेवायच्या अगोदर व्हिडिओ करून घ्यायचा होता मला, व्हिडिओ करून घेतला. या सगळे जेवायला मेथीची भाजी केलेली आहे, शाळूची भाकरी आणि मसूरच्या डाळीची आमटी केली आहे, अप्रतिम. सगळे चुलीवरचं आहे त्यामुळं नाद खोळा, भूक तर अशी लागली.
तर चला मी माझंच काय सांगत बसले. तुम्ही आज ज्या मी साड्या दाखवणार त्याच्या किमती बघा, डिझाईन बघा आणि तुम्हाला आवडले असतील तर माझ्या लिंकवरून मागवा. आणि जे लांबचे आहेत त्यांनी माझी लिंक ओपन करा, मागवा. जवळचे आहेत त्यांनी त्यांच्यासाठी मी मागवू शकते आणि त्यांच्या घरी पोच पण करू शकते. धन्यवाद.